माझ्या फॅमिलीचा एक्सपिरियन्स ब्लॅक मॅजिकचा ऑलमोस्ट 5-6 इयर्स काढले. 10:30-11ला घरी आलो. पप्पा अचानक बिहारी युपी लोकांची हिंदी असं ना त्याच्यात बोलायला लागले. मी शॉक झालो. असे डोळे ना बंद करायचे, उघडायचे की तू कोण आहे, तू इधर क्या कर रहा है, असे बंद. अरे बेटा तू आलाच घरी. त्या स्पिरिटने मला धमकी दिली. रात्री आहे ना अचानक कोणतरी आहे ना असा हात फिरवतोय माझ्यावर आणि मम्मीचा रिएक्शन काय माहितीये का, माणूस रागवतो ना तशी रिएक्ट करत होती अशी. तर मम्मी बोलली बस. मी बोललो काय झालं, काय काम आहे. आणि तेवढ्यात मम्मीच्या अंगात देवी आली आणि माझ्या अंगावर धावून आली. कोण आहे, बाहेर निघ. मी जिथे राहतो ना चेंबूरला, 2 पोरं होते, वडील होते आणि त्यांची मम्मी होती. तर त्याची मम्मी खूप आजारी पडली आणि ती एक्सपायर झाली. तर त्या रात्री 3 वाजता ती एक्सपायर झाल्यानंतर ती विंडो मध्ये आलेली आणि विंडो मध्ये बोलते, हॅलो मित्रांनो, कसं आहे तुम्ही. स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर स्वप्नील आहे. भाई कसं आहे. मी एकदम बरा, तू कसं आहेस. मी पण एकदम मस्त. आपण खूप शूट चालू होण्याच्या आधी बऱ्याच टॉपिक्सवर बोललोय, खूप वेगवेगळ्या इंटरेस्टवर बोललोय, फ्रॉम ड्रॅगन बॉल झी टू महाभारत, सेपियन्स वगैरे खूप वेगवेगळ्या गोष्टी. पण तू सांग, पण आजचा जो आपला पॉडकास्ट असणार आहे तो काइंड ऑफ तुझे पर्सनल हॉरर एक्सपिरियन्स झाले किंवा तुझे फॅमिलीचे काही एक्सपिरियन्स झाले त्यावर असणार आहे. तर ते सांग, तू कुठून स्टार्ट करशील आणि सर्वात आधी तू स्वतःचं इंट्रोडक्शन कसं देशील लोकांना. माझं नाव स्वप्नील उतेकर आहे. मी एक ॲथलीट आहे, ॲथलेटिक कोच आहे, मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी एक 140 ब्रँड आहे कपड्याचा, त्याच्यात मी मॅनेजर आहे. तर बस तेवढंच. ओके. पण तू सांग भाई की तुला असं हॉररमध्ये इंटरेस्ट कधीपासून आला. जसं मी लहानपणापासून आहे ना हे अशा खूप गोष्टी बघत आलो आहे. म्हणजे लहानपणी असतानाच एरियात बोला की अरे हे असं कसं होऊ शकतं, कोण असं कसं बिहेव करू शकतं. तर हे लहानपणापासूनच मी बघत आलो आहे की अशा गोष्टी होतात. मी स्वतः पण एक्सपिरियन्स खूप वेळा केला आहेत की हे गोष्टी असतात ते कधी कधी खूप क्रिपी पण असतात, कधी कधी आहे ना ते एक वेगळा एक्सपिरियन्स पण देतो जो आपण चांगला पण बोलू शकतो. आणि कधी कधी आहे ना लाईक एक गॉड इन्काउंटर असतात ना की लाईक आपल्याला समजलं की अरे हे इम्पॉसिबल आहे, ते गोष्टी पण होतात. तर मी माझी स्टोरी चालू करेन की जेव्हा ह्याच्यात मी सगळ्यात जास्ती म्हणजे माझ्या फॅमिलीचा एक्सपिरियन्स हा ब्लॅक मॅजिकचा. आधी आम्हाला हे माहिती नव्हतं. माझे पप्पा म्हणजे ना असं वेगळं बिहेव करायला लागले. ते एका कंपनीमध्ये मॅनेजर होते आणि ते खूप ड्रिंक करायला लागले. रँडमली एकदम अचानक म्हणजे खूप ड्रिंक करायला लागले. आणि रोज रात्री आमच्याकडे जे आपल्या बघितलं असतात की भांडणं आणि होतात ते खूप व्हायला लागले. मग जेव्हा ते म्हणजे असं कंटिन्युअसली पियायला लागले, पण जेव्हा ते घरी राहायचे ते एकदम नीट होऊन जायचे की ते टच पण नाही करत आहे अल्कोहॉल आणि अशा गोष्टींना. आणि हे असं खूप वेळा झालं की परत जे रिकवर झाले परत जॉबला झालं, परत तसं आम्ही करत ऑलमोस्ट 5-6 इयर्स काढले. आणि ते खूप हॉरेबल थिंग होते की रात्री आपण आपल्या घरात भांडणं बघतो. आपण जेव्हा पण भांडणं होतात आपल्या घरात, सगळ्यांच्या घरात होतात, तर तुम्हाला एक बघितलं असं एक नेगेटिव्ह वाईब असते. कोण कोणाचे नीट बोलत नाही, या बोलायचं मन पण नाही करत, ना जेवायचं मन करत. तसं ऑलमोस्ट आम्ही खूप वर्ष काढले आणि आम्हाला माहिती नाही हे का होत होतं, की एक ॲडिक्शनमुळे होतं आहे. आम्हाला तेच वाटलेलं की एक ॲडिक्शनमुळे होतं आहे. पण जेव्हा मी आणि तेव्हा ना नेटला क्रिकेट खेळायला जायचो क्रॉस मैदानमध्ये CSTला. तर मी सकाळी लवकर उठायचो, 4-4:30ला उठायचो आणि माझं जायचो. मी असंच एक दिवस होता, मी गेलो क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळून मी ऑलमोस्ट 10:30-11ला घरी आलो आणि आपण जसं मस्ती करतो ना, मी जस्ट मस्ती चालू केली. तर मम्मी बोलली अचानक, तुला माहिती नाही का. म्हणलो काय झालं. बोलतो रात्रभर झोपून नाही दिलं. म्हणलो का, काय आलं. तर पप्पा अचानक हिंदीमध्ये प्रॉपर हिंदी जी लाईक प्रॉपर जे बिहारी युपी लोकांची हिंदी असते ना त्याच्यात बोलायला लागले. आणि पप्पांना हिंदी येत नाही प्रॉपर. तर एकदम मी शॉक झालो. नंतर आहे ना त्यांचं कसं होतं माहिती आहे, मी असे डोळे आहे ना बंद करायचे, उघडायचे, तो वाला पर्सन जो स्पिरिट आहे तो यायचा की तू कोण आहे, तू इधर क्या कर रहा है, असे बंद. अरे बेटा तू आलाच घरी, क्रिकेट खेळून आला. बोललो हा. आणि मग तेवढ्यात माझ्या दीदीचा कॉल आला आणि ती पण एक ॲक्टर आहे मराठी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, क्लासिकल डान्सर आणि करते, अँकरिंग करते. तर त्यावेळी तिचा पण शो होता. तर तिच्याशी बोलत होते कॉलवर. हा बेटा तू कधी येणार. परत असं एक फ्लिक आईचं आणि
बोलतो अरे बेटा किधर थी तू आ नाही रे घर पे, असं वेगळ्या प्रकाराने. तर दीदी पण शॉक झाली. नंतर फोन ठेवला ना, त्याच्यानंतर आम्हाला समजलं की मी असं म्हणजे त्यांना ओरडायला लागलो, कोण आहे तू, मेरे घर से निकल. आणि लिटरली त्या स्पिरिटने मला धमकी दिली, तू मेरे को बाथरूम में मिल. कारण का आमच्या इथे पब्लिक टॉयलेट होता. आणि लिटरली त्या स्पिरिटने मला धमकी दिली की बाथरूम में मिल. आणि नंतर आम्हाला समजलं की पप्पा खूप म्हणजे ते ब्लॅक मॅजिक असं झालेलं की त्या स्पिरिटने त्यांना वॉशरूमच्या ह्याच्यामध्ये जे घाण एन्व्हायरमेंट असतं ना, आपल्या जे चाळ आणि असते तिथे असं पब्लिक टॉयलेट्स असतात तिकडे पोसेस केलेलं, तिथे असे खूप आहेत ॲक्च्युली. आणि हे लहानपणापासून मला तिथे ते व्हायब्रेशन जाणवतात की जेव्हा पण आपण वॉशरूमला जातो ना, की एक वेगळी नेगेटिव्ह फिलिंग तिथे यायची. प्लस मी एकदा असा जात होतो, मी छोटा वर्ग होता आणि आपले ते मोठे दादाने असतात ना, त्याचा माझ्या आधी नंबर होता. तो असा जात होता, तो आतमध्ये गेला, बाहेर आला, बोलतो नाही इथे भूत आहे, मी नाही जाणार. आणि मी गेलो, मला एवढं काय नाही वाटलं. तर पप्पांना ते नंतर मग ते दर्गा आणि मध्ये नेलं. तेव्हा माझ्या घरात एवढं म्हणजे आता मी पुढची जी स्टोरी सांगेन त्याच्यात देवाचं खूप आहे, पण तेव्हा आमच्या घरात एवढं देवाचं आणि नव्हतं. होतं नॉर्मल आपण जे पूजा करायचो तेवढं असतं, एवढं नव्हतं. तर ते हळूहळू पप्पा रिकवर झाले. पण हे खूप गोष्ट आहे ना, आधी पण आम्हाला इंडिकेट केलेले जे आम्हाला आधी नाही समजलेले. तसं ते त्या दिवशी का बाहेर आलं, मम्मीने बोलली की कोणच्याकडे तरी ती गेलेली, जे दत्तगुरू आहेत ना आपले, त्यांचं करता. त्यांनी त्यांना कुठलं तरी फुलाचं हे दिलेलं, पाकळी असते ना, ते बोलली की तुमच्या नवऱ्याला द्या फक्त खायला. ते खाल्ल्यानंतर ते बाहेर आलं. आणि लिटरली असे 2-3 रात्र मी त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या अंगावर चेअरबी ठेवून आहे ना हनुमान चालिसानी केली आहे की चालू कर. आणि ते असे बोलायचे, ये बंद कर इसको, ये बंद कर, असं म्हणजे ते रिॲक्ट करायचे. आणि तुला एक गोष्ट सांगतो, हे आम्हाला आणि माझ्या मम्मीला तर वाटतं हे कधी आमच्या घरात एंटर झालं. नवरात्राची गोष्ट होती आणि खूप आधीची गोष्ट आहे, नवरात्राची गोष्ट होती. दिवस होते आणि आहे ना रोज रात्रीचं येऊन आहे ना कोणतरी नॉक करायचं, म्हणजे यायचं रोज रात्री 12च्या नंतर कोणतरी नॉक करायचं. तर मी आणि मम्मी जागे असायचो, आम्हाला लेट झोपायची सवय. तर आम्ही विचारायचो कोण आहे, कोण आवाज नाही द्यायचा तर का ओपन करणार डोर, राईट. आणि माझी दीदी शोला असायची नवरात्र, तर त्यांचं मोस्टली हे असतात ना, फेस्टिवल असतात, डान्स आणि सगळीकडे. तर दीदी असायची तिथे. तर आम्हाला वाटायचं दीदी आली एक वेळ, कारण का ती लेट यायची त्यावेळी. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सेम नॉक होतं आहे, विचारतो आहे. आम्ही खिडकीतनं बघतो आहे कोण आहे, कोणी नाही. तर असं झालं. 7व्या दिवशी नॉक केला, मी दरवाजाच्या इथे होतो आणि भाई जो एक बाईचा किंचाळायचा आवाज आला लिटरली, की म्हणजे ते एक फ्रस्ट्रेटेड स्पिरिट असतं ना, की तुम्ही मला आतमध्ये घेत नाही. आणि ते भाई ते लय शॉकिंग होतं. जे फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो इट्स लाईक काय होतं हे. आणि ॲक्च्युअलमध्ये मम्मी रडायला लागली तेव्हा. पण मी मम्मीला बोललो काय नाही ठीक आहे. परत 8व्या दिवशी ते सेम झालं. 9व्या दिवशी असा सीन झाला की मी लवकर झोपलो, नॉक केलं आणि मम्मीने डायरेक्ट ओपन केलं आणि कोण नाही. आणि तर मम्मीने मला उठवलं, मी बोललो आता जाऊ दे ना, कोण नव्हतं ठीक आहे. आणि मी हे नंतर मला खूप वर्षानंतर समजलं की ते पहिलं माहिती सिरीज यायचे या पॉडकास्ट असे यूट्यूबवर असायचे, त्याच्यामध्ये समजलं की जेव्हा पण ब्लॅक मॅजिक आपल्यावर करतात, आपल्या दरवाज्यावर 3दा नॉक करतं ते स्पिरिट यायच्या आतमध्ये. आणि जेव्हा आपण ओपन करतो ना तेव्हा ते स्पिरिट आपल्या आतमध्ये येतं घरात. 3दा ते नॉक करतात. आणि हे माझ्या फ्रेंडच्या घरी पण खूप व्हायचं. म्हणजे माझा एक मित्र आहे खास, त्याच्या घरी असं आहे ना रोज रात्री जाऊन कोणतरी नॉक करायचं. तर हे ब्लॅक मॅजिकचं आम्ही खूप वर्ष ह्या सिच्युएशनमधनं गेलो. किती वर्ष हे चालू होतं? ऑलमोस्ट तू पकड 5-7-8 वर्ष प्रॉपर बाहेर यायला त्याच्यामधनं लोक लागले. कारण काय हे गोष्ट ब्लॅक मॅजिक आणि करतात. आणि नंतर आम्हाला समजलं की हे ब्लॅक मॅजिक कोणीतरी आमच्या घरातल्याच लोकांनी केलेलं, जे आपली झाडूची जागा असते, लक्ष्मीची जागा असते, तिथे असं काहीतरी केलेलं की ह्यांच्या घरात लक्ष्मी येऊ दे नको. म्हणजे माझे पप्पा जे मॅनेजर होते तेच काम सोडायच्या सिच्युएशनपर्यंत गेले, म्हणजे सुटलंच काम बीम सगळं सुटलं.
तर ह्या सिच्युएशनपर्यंत त्या गोष्टी आल्या. बापरे. मग आता तुझे पप्पा कसे आहेत? आता एकदम बरे आहेत. आणि म्हणजे नो ॲडिक्शन अँड ऑल. पण ही जी गोष्ट असते ना ब्लॅक मॅजिक, आता जे आपले व्ह्युअर्स असतील खूप जण पण फेस करत असतील ह्या गोष्टीला, हे नेगेटिव्ह स्पिरिट. आणि जे करतात त्यांना मला एकच मेसेज आहे की नका करू तुम्ही, कारण का दुसरा खूप भोगतो आणि तुमच्यावर पण ते येतं रिटर्न, टू बी ऑनेस्ट. भाई मग हे किती वर्ष आधीची गोष्ट आहे ही? म्हणजे ही ना 2000? मला एवढं प्रॉपर लक्षात नाही येत आहे की, पण मी तेव्हा क्रिकेट खेळायला जायचो आणि मी 7th 8th स्टँडर्डला असेन. मी तुला अजून पण मी त्या वॉशरूमला मी टॉयलेट तेव्हापासून गेलोच नाही. एवढ्या वर्ष झाले मी नाही गेलोय. कारण का मला आहे ना त्या बाथरूमची घाण स्वप्न पण यायची की जी मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, त्या प्रकारेची त्या जागेची मला प्रॉपर स्वप्न यायची की मी तिथे पडतोय, त्या घाणीत पडतोय अँड ऑल दॅट थिंग. आणि जेव्हा ते मी शिफ्ट केली ती जागा, तर तेव्हापासून नाही होत. आणि तुम्ही तो घर सोडलात का? नाही, घर आमचं तिथेच आहे. बट कसं आजूबाजूला खूप डेव्हलपमेंट झालं, तर तिथे लाईक आहेत प्रॉपर वॉशरूम आणि तर आम्ही तिथे जातो आता. बरोबर. मग ते नंतर समजलं की कोणाची ती आत्मा होती काय? ती एक आमच्या इथे एक भैया होता, तो लाईक वॉशरूममध्ये तो पडून एक्सपायर झालेला, तर त्यांनी पप्पांना पकडलेलं. पण त्या वॉशरूममध्ये ना अशी खूप गोष्ट आहेत म्हणजे मी बघितलेली की कोण शर्ट पॅन्ट आणि ठेवतं आहे, हळदी कुंकू, लिंबू, अशी खूप गोष्ट होती ती लोक अशी ठेवायचे. म्हणजे तिथे खूप बरंच असं होतं. बापरे. मग हे कधी कम्प्लीट झालं? 7-8 वर्षानंतर? हे खूप टाइम लागला. पप्पा पण हळूहळू रिकवर झाले त्या गोष्टीमधनं. कारण का लाईक ते आपलं असतं ना अमावस्या आणि ते रात्र, ते तेव्हा ट्रिगर करायच्या नंतर पण. आणि पप्पांनी त्यावेळी सर्वात एक्स्ट्रीम काय गोष्ट केली आहे? अरे खूप गोष्ट, म्हणजे एकतर खूप भांडायचे खूप, म्हणजे आणि आहे ना म्हणजे भांडणं तर दुसरं बघा. जेव्हा मला समजलं ना तर आम्ही त्यांना न्यायला रेडी करत होतो. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट, त्यांना आहे ना रात्रीच्या 1 वाजता वॉशरूमला जायचं असायचं आणि दुपारच्या 1 वाजता. तर आम्ही काय केलं माहिती आहे का, त्या दिवशी आमच्या घड्याळातला टाईम फिरवला, म्हणजे एक वेगळा टाईम लावला. माझ्या नेबरचा घड्याळ फिरवला, आमच्या फोनचे टायमिंग चेंज केले, तरी त्यांना समजलं की 1 वाजला आणि प्रॉपर 1 वाजता गेले ते, परफेक्ट 1 वाजता. बापरे. आणि मला धमकी पण अशीच भेटलेली ना स्पिरिटकडनं की तू वॉशरूममध्ये भेट मला. म्हणजे मी 1-2 महिने गेलो असेल तिथे, असं नाही की डायरेक्ट सोडलं, बट नंतर मग मी नाहीच मला, कारण का मला तिथे वेगळं फील व्हायचंच. म्हणजे असे पायाने ना व्हायब्रेट व्हायचे, असं वाटायचं कोणतरी हाय. मनात पण भीती होती एक, ती पहिल्यापासून होती ॲक्च्युली. मला तिथे समजून यायचं, म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत ना की मला व्हायब्रेशन समजून यायचे की अरे इथे आहे ना काहीतरी हाय, कोणतरी बघतंय, असं वाला. बापरे. हे तुझे बोललास ना नवरात्रीच्या टाईमला असं होतं, नवरात्रीच्या वेळी असं होतं, तर हे माझ्या आजीनी पण असं सांगितलेलं की त्यांच्याही गावी नवरात्रीच्या वेळी असं कोणतरी नॉक करायचं, त्यावेळी सर्व लोक राम नाम असं त्यांच्या डोरवर लिहून ठेवायचं. कारण मला तेव्हा मी असं पण ऐकले, तेव्हा खूप पॉवर, म्हणजे देवी असे असतात तर निगेटिव्ह एनर्जी खूप असतात आणि त्याच्याच नंतर पित्र वगैरेही असतात. मी असं ऐकलंय की 9 दिवसात देवांचं काहीतरी नसतात आणि मोस्टली सगळे स्पिरिट आहे ना बाहेर पडतात. त्यामुळे ते बोलतात ना की नवरात्राच्या दिवशी असे लेट नाही फिरायचं, तसं वाला एकदा. आमच्या एरियात पण असं एकदा झालेलं. माझा एक मित्र होता, तो गरबा खेळून परत जात होता आणि त्याला असे आवाज येत होते आणि शेवटी जेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं तिकडेच तो बेशुद्ध झालेला. एवढा की त्यांनी टॉयलेट वगैरे केले त्याच्या पॅन्टमध्ये तिथे. आम्ही लहान होतो, म्हणजे जवळपास 8 किंवा 8वी-9वीला होतो, पण त्यावेळी तो बेशुद्ध झाला जागेवर आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेले. तर ते असं नॉर्मल गोष्टी तर नव्हती. तर त्याचं तेच होतं की ते असे स्पेसिफिक दिवस असतात तेव्हा ती स्पिरिट पण आणि जास्त ऍक्टिव्ह असते आणि जे करतात पण त्यांना ते दिवसाचा खूप बेनिफिट, ते म्हणजे ते बेनिफिट उचलतात की भाई मला ह्याच्यावर करायचंय, हा दिवस प्रॉपर असणार की पॉवरफुल असणार ते थिंग्स तसं. आणि जसं तू आजीवरनं बोललास तर मी दुसरी स्टोरी माझी सांगतो. ती माझी आणि माझ्या भावाबरोबर झालेली.
तर आम्ही गावाला गेलेलो आणि माझी काकी आहे ना, तिची मम्मी आहे, तिच्याबरोबर ही आधी स्टोरी खूप फेमस आहे. ती आहे ना, तिची बहीण प्रेग्नेंट होती दुसऱ्या गावी. ओके. आणि त्या दिवशी त्यांना न्यूज भेटली की असं ती प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जायला लागणार आणि खूप रात्र झालेली. आणि तिथे एक झाड आहे मोठं, एवढं झाड आहे ना मोठं की तू विचार नाही करू शकत. कारण का मी आहे ना तिथे असं प्रॉपर ती मोठी फांदी घेऊन असं खेळत होतो आम्ही लोक. तर ती नंतरची स्टोरी. तर ती आजीची खूप आधीची स्टोरी आहे की ती अशी तिथून जात होती आणि तिला तिथे ते एक चुडेल भेटली. पण आजी घाबरली नाही. ती बोलली चल मी तुझ्याबरोबर आहे ना. ती बोलली चल. आणि ते लोकांनी पूर्ण ते जंगल क्रॉस केलं गप्पा मारत आणि ती तिथे काहीतरी अशी पोचली त्याच्या बहिणीच्या घरी. आणि ती बोलली की तुला काय पाहिजे. तर ती बोलली की असं साडी हळदी कुंकू त्यांनी बाहेर आणून ठेवलं आणि तेवढ्यात ती गायब झाली. आणि आमच्याबरोबर स्टोरी ही अशी झालेली की तिथे त्या गावात असं बोलतात ज्या वाटेने जातो ना त्याच वाटेने यायचं नाही. हे तू ऐकलं पण असेल मे बी. हे नाही ऐकलंय की ज्या बोलतात ना ती कुठली वाट असते की त्याच वाटेने दुसऱ्या वाटेने परत यायचं. तर आम्ही रोज जायचो खेळायला. मी आणि माझा भाव आहे वैभव म्हणून. आम्ही रोज जायचो खेळायला. आणि आमचा त्या दिवशी गावाचा लास्ट डे होता. आम्ही गेलो असंच खेळायला आणि त्या फांदीवर खेळत होतो. आणि खेळता खेळताना माकडाने अटॅक केला रे. पूर्ण धावत येत होते. आम्ही घाबरलो आणि त्याच वाटेने धावत आलो रे. आणि मी हळूहळू फिरून यायचो. धावत आलो तेव्हा तर काय वाटलं ना. पण आहे ना जसं जसं संध्याकाळ होत गेली ना माझं अंग एकदम थंड पडलं. मी एकदम असं मला अजून पण लक्षात आहे खूप लांबची गोष्ट आहे पण मी असं उंबराड्यावर बसलोय. मी असं एकदम नम झाली आहे बॉडी. कायच हे नाही करत आणि एकदम असं थंड वातावरण वाटतंय. खूप विचित्र वाटत होतं. असं करता करता ना रात्र झाली आणि ना आमचा हा रूम आणि समोर एक रूम होता. तर समोर दरवाजा नव्हता त्या रूमचा. समोर तिथे मामा मामीचा रूम होता आणि आमचा रूम होता. ॲक्च्युली ते पूर्ण घरा मामा मामीच राहतात. फक्त आम्ही तिथे राहायला गेलेलो फॉर स्पेसिफिक डेज. तर मी आहे ना बघतोय आणि ते घर कसं होतं म्हणजे पूर्ण आजूबाजूला जंगल होतं. लांब लांब घरं. आपली गावी तसेच असतात. माझ्या गावाला तसं नाही चिपळूणला. पण काकीच्या गावी मला गावाचं नाव नाही लक्षात पण तसं होतं की खूप लांब लांब होते घरं. कोणतरी आहे ना मला सावळी दिसते रे. कोणतरी असं म्हणजे अशी विंडोवर अशी सावळी पडली आहे बाहेरची लाईटची आणि कोणतरी असं फिरतंय कंटिन्युअसली. मी बघतोय म्हणलो आमच्या घराच्या बाहेर तर कोण फिरणार नाही असं रात्रीचा. आणि एवढं रात्री कोण नाही फिरणार. किती वाजले होते. ऑलमोस्ट 11-12च्या नंतरची गोष्ट. आणि आपल्या गावी तर 7-8 वाजले की झालं झोपायची तयारी झालं सगळं. तर असं दिसतंय. मी वैभवला बोललो वैभव बघ ना यार कोणतरी दिसतंय. तर वैभव बोलला की सावळी तर दिसतंय रे बट मामा मामी असतील म्हणजे असे काय हालचाल करत असतील त्यामुळे दिसले आतमध्ये बाहेर. तर मी बोललो ते बघ ते दोघं आहे ना खाली झोपलेत बेडवर पण नाही झोपलेत आणि त्या बेडच्या वरती खिडकी होती. तर मी बोललो वैभव एक काम कर मी आहे ना विंडोकडे बघतो तू ती सावळी बघ. मी असं बघत होतो विंडोकडे की मी अगर तू मला सावळी दिसली ना तर सांग सावळी दिसते मी विंडोकडे बघतो कोण दिसतंय का. वैभव बोलला अरे सनी सावळी दिसते. त्याला पण दिसली. हां पण मी बोललो मला कोण नाही दिसत आहे. आणि आम्ही जे झोपलो आजपर्यंत आय थिंक आम्ही दोघं पण त्या गावी गेलोच नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ST होती. आलो घरी आमच्या म्हणजे चिपळूणला त्या गावावरनं निघालो आणि आजपर्यंत त्या गावी गेलो नाही. तर आता ते बोलतात ना एक वेळ की ते वेट पण करत असतात स्पेट. आता आम्हाला काय माहिती नाही पण आम्ही अजून गेलो नाही त्या गावी. तर हा एक इन्सिडेंट झालेला. तर प्रत्येक गावची एक वेगळी गोष्ट असते तिथे. खूप खूप खूप. त्यानंतर तुम्ही काकीने असं काही सांगितलं नाही की मला असं वाटत होतं. म्हणजे हे डिस्कशन झाले मग काय. पण आपल्या मराठी लोकांमध्ये आणि आपल्या कोकणमध्ये हे सगळ्यांना खूप कॉमन आहे की कोण दिसलं कोण. कारण का मला हे लक्षात आहे की आम्ही लहान असताना मी बोललो ना की लहान असतापासून आम्हाला हे सगळं मला माहिती आहे. कारण का जी आमची विंडो होती ना तिथून आहे ना सगळ्यांना जे पण घरात यायचे आता नाही ते दिसत पण विंडोमधनं सगळ्यांना कोणतरी असं व्हाईट जाताना दिसायचं.
कारण का त्यावेळी आमच्याकडे टी व्ही होता आमच्या एरियामध्ये, तर खूप जण टी व्ही बघायला यायचे. तर खूप जणांना असं ते कायच नाही करायचं, ते फक्त त्या विंडोमधनं असं कोणतरी व्हाईट जाताना दिसतं, पास होतं आणि ते कधी पण दिसायचं कुठल्या पण टायमाला, संध्याकाळच्याच वेळी, पण खूप नॉर्मल होतं. पण स्वप्नील, तू अजून एक गोष्ट पण सांगणार होता जे पर्सनल तुझ्यावर घडलेली, ती काय होती? 2 गोष्टी आहेत, एक आहे काश्मीरची आणि एक दुसरी रिलेटेड आहे गावाची. तर मी पहिला काश्मीरची सांगतो. तर मी 2018मध्ये गेलेलो काश्मीरला. मी माझ्या फ्रेंडच्या फॅमिलीबरोबर गेलेलो फिरायला आणि मी फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलो. तर फुल एन्जॉयमेंट आणि चालू होती आणि आम्ही वैष्णोदेवीला कत्राला थांबलेलो, राईट. तर तिथे ना आमचा हॉटेल होता आणि अगर तिथे वैष्णोदेवीला कोण गेलं असेल तर त्यांना माहिती असेल की तिथे अल्कोहॉल आणि चिकन नॉनव्हेज काय अलाउड नाही, पण माझ्या मित्रांना अल्कोहॉल पाहिजे होती तिथे. तर त्यांनी काय केलं की आम्ही बाहेर निघालेलो, तर तो ड्रायव्हर बोलला की भाई तुम इधर ही पी लो. तर तो बोलला नाही आम्ही म्हणजे ते काहीतरी असतं ना, मी कधी पियालो नाही, ते जेवायच्या आधी पितात की नंतर पितात असं काहीतरी. तर मी हॉटेलमध्येच जाऊन पिणार. तर ठीक आहे, तो बोलला. त्यांनी काहीतरी जुगाड केला, कुठेतरी लपवली गाडीत आणि ते बॉर्डर क्रॉस करून आम्ही पोचलो हॉटेलमध्ये. तर तो बोलला की मी जो एक होता तो बोलला मी वरतीच थांबतो, तुम्ही लोक खालती जेवायला जावा. तर आम्ही सगळे जेवायला आलो, हा वरतीच एकटा होता. आमचं जेवणाने झालं, आम्ही वरती गेलो तर हा बसलेला, हा कायच आम्हाला बोलला नाही. हा बसलेला, दुसरा पण तो बेडवर गेला, हा खुर्चीवर बसलेला आणि मी वॉशरूम म्हणजे फ्रेश होऊन आलो झोपायच्या तयारीत आणि मी आहे ना आपल्या टॉयलेटच्या दरवाजावर उभा होतो. तर मला ऋषी बोलला, स्वप्नील एक काम कर ना, मोठी लाईट बंद कर आणि बाथरूमची लाईट चालू असू दे आणि मग येऊन बोल माझ्याशी. तर मी विसरलो, तर तो मला परत बोलला. मी डोअर लॉक केला आणि आहे ना मी तिथेच उभा राहिलो. तर ऋषी मला परत बोलला की स्वप्नील लाईट बंद कर आणि तो डोर ओपन करून चालू ठेव. तर मी तो डोर ओपन करायला गेलो ना, तो आपोआप ओपन झाला, म्हणजे माझ्यासमोर ती कडी अशी अशी खालती गेली आणि ओपन झाली. पण आम्ही बोललो एवढं तुम्ही विचार नाही केला, काहीतरी असेल. मग मी परत तो डोर लावला आणि जरा शॉक झालो म्हणून परत डोर लावला आणि परत गप्पा मारायला चालू केलं. आणि ऋषी बोलला, अरे स्वप्नील तुला सांगतोय ना काय करतोय. आणि मी आहे ना त्यावेळी भूतांची स्टोरी त्यांना सांगतो आणि ऋषी खूप घाबरतो. तर ऋषी बोलतो, स्वप्नील फालतूगिरी करू नको ना, कारण का त्याच्यावर मागच्या वर्षी 2017मध्ये मी नव्हतो त्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावर इन्सिडेंट झालेला सेम जागेवर असं. तो बोलला, स्वप्नील नको फालतूगिरी करू ना, गप्पनी झोप. मी परत तो बोलला, कर ना लाईट चालू कर बाथरूमची आणि ही बंद कर आणि येऊन झोप. तर मी परत उघडायला गेलो, परत असा गप आणि जोरशात ओपन झाला. तेव्हा माझी फाटली, मी त्या बाथरूमच्या इथून डायरेक्ट बेडवर उडी. ऋतिक पण आला, तिघा असे चादरी त्या डोरलाच बघतो. ऋतिक बोलतो, सनी बोलायचं नव्हतं मला, असं सनी बोलतात लाईक निकनेम. बोलतो मला हे सांगायचं नव्हतं, जेव्हा तुम्ही खाली होतात ना त्या कपाटामध्ये ना नॉकचा सारखा आवाज येत होता. मी बोललो अरे यार. तर मी बोललो आता काय करूया. तो ऋषी बोलला, म्हणजे आम्ही 30 मिनिट्स तर असे शॉक होते त्या डोरलाच बघतोय. मी बोललो एक काम करतो, मी आहे ना तो डोर पूर्ण ओपन करतो. आता तो अर्धा तसा ओपन होता, आपण परत असा आलेला अर्धा ओपन होता. बोललो ना सगळ्यांनी चालव्या. तर तिघांनी एकमेकाचा हात धरला. बोललो मी लाथ मारतो त्या डोरला आणि लाईट चालू ठेवतो. तर गेला असं, मग काय नव्हतं असं झालं. आणि मग ना रात्री अराउंड 2 वाजता माझी झोप ओपन झाली. का? कारण का बेड शेक होत होता. का होतं? बेड असा पूर्ण शेक होत होता. ओके. आता मी बोललो मी ह्यांना उठवलं, हे पहिलाच घाबरे, हे अजून क्रिएट करतील सीन. बोललो सोड. मी चादर घेतली अंगावर. मी बोललो सकाळी डिस्कस करतो. मी बोललो राहू दे. हे असं दाखवलं मला माहितीच नाही, मी असं डोळे बंद करून राहिलो आणि सकाळची वाट बघितली. हे झालं तर मी आहे ना, आम्ही जम्मूमध्ये होतो तेव्हा, शॉपिंग करत होतो. मला असंच विचारायला मिळालं, ऋषी एक गोष्ट सांगू का, काल बेड आहे ना रात्री शेक होत होता. तर ऋषी आहे ना एकदम असा ह्याच्यामध्ये त्याच्या घरच्यांना बोलायला लागला की अरे मम्मी पप्पा पटकन आहे. ते काय झालं ह्याच्यावर पण झालं, म्हणजे मागच्या वर्षी त्याच्यावर झालेलं. आणि त्याला सगळे बोलत होते की नाही तू
पागल बनवते, तुझा व्यायाम असं असं बोलत होते. तो तर नाही, ह्याच्यावर पण झाला. आणि आम्ही तो रूम चेंज केला. तर हे काश्मीरमध्ये आमच्यावर मे बी तिथे असं सगळी गोष्टी अलाउड नसतात, त्याच्यामुळे झालं असेल की तुम्ही बोललो ना ड्रिंक बिंक अलाउड नसतात. या मी भूतांचीच गोष्ट बोलत होतो, ते एक अट्रॅक्ट पण करतं. मी हे नोटीस केलंय, जेव्हा आपण नेगेटिव्ह थिंग बोलतो ॲज इन आपण फ्रिक्वेन्सी असतात ह्या त्या लोकांचे, राईट. आपण तू हे बघितलं असेल, नोटीस केलं असेल, जेव्हा तू सॉंग्स पण ऐकतो, जे फ्रिक्वेन्सी असतात सॉंगचे, जसं रॅपचं एक फ्रिक्वेन्सी असतं, लव्ह सॉंगचं एक, आपला माइंड पण तसाच होतो आणि त्या थिंगला अट्रॅक्ट करायला लागतो, विचार करायला लागतो. तर मे बी ते पण अट्रॅक्ट करू शकतं. नाही, मी खूपदा ऐकलंय भाई की जसं जेव्हा आपण म्हणजे नॉर्मल आता ते भूतांचा तू एक ग्रुपच घे की तू मित्रांच्या ग्रुपमध्ये तुम्ही चालताय आणि तुझे 2 मित्र असतील, ते काहीतरी बोलत असतील आणि अचानक कोणी, ते दोघं आहे ना, म्हणजे तू लांब असशील समजा, तू थोडा पुढे चालतोय, ते दोघे मागे चालते आणि तुझ्याबद्दल काहीतरी सनी स्वप्नील असं काहीतरी बोलत असतील, तर तू बोलशील हां माझ्याबद्दल काय बोललात का तुम्ही, तू जाऊन मग मी तसं पण भूतांबद्दल होत असेल की अरे क्या मेरे बारे में बात कर रहे हो, तसं पण असू शकतं. नाही, असं खूपदा मी ऐकले. म्हणजे माझे एक मित्र आहे, त्यांनी ही गोष्ट सांगितलेली. तर कसं होतं की तो त्यांच्याबरोबर, म्हणजे तो त्या मित्रांबरोबर इकडे आरे कॉलनी या नाहीतर कुठे त्याच साईडला कुठच्या तरी हॉटेलमध्ये गेलेला, त्यांचं शूट चालू होतं. तर तिथे गेला आणि मग झालं, शूट वगैरे झालं आणि ते लोक खाली येत होते, लिफ्टमध्ये होते, जवळपास 7:30-8 वाजले असतील, लिफ्टमध्ये होते. आणि त्यात आहे ना, त्याला तिकडे कशा बऱ्याच गोष्टी आहेत ना आरे कॉलनीमध्ये. हां, तर ती एक मुलगी होती त्यांच्यात, मग त्यांची मैत्रीण होते, तर तिला सर्व घाबरवत होते की असं तसं. मग त्या लिफ्टमध्ये जसं चढले ना आणि ते बोलले की आता या लिफ्टमध्ये पण भूत असेल, तर लिफ्ट तेवढ्यासाठी थांबली अचानक. 3-4 सेकंड लिफ्टमधले सर्व लाईट्स वगैरे बंद झाले आणि ते लोक खूप किंचाळलेत. आणि 3-4 सेकंड नंतर परत लाईट चालू आणि परत. मग त्यांचं होतं की ठीक आहे लिफ्ट थांबू शकते, पण त्याच टाइमला कशी थांबली, जसं जेव्हा बोललात म्हणजे प्रॉपर उल्लेख केला तसंच हे झालं. तुझ्या मित्राबद्दलही बोलवतात, त्याच्या घरी काहीतरी झालेलं. मी म्हणजे असं रँडमली त्याच्या घरी गेलेलो, तर त्याचे वरती जे त्याचे रिलेटिव्ह राहतात त्यांनी बोलवलं वरती. तर ती आहे ना, कुठची गोष्ट, मुंबईचीच. मी माझ्या असंच फ्रेंडच्या घरी गेलेलो, नियर बाय माझ्या राहतो चेंबूरमध्येच. तर मी असं त्याच्या घरी टाइमपास आम्ही करत होतो खाली. तर त्याच्या ना वरती असं काहीतरी आवाज आला, तर आम्ही सगळे वरती गेलो. तर ती बाई आहे ना वेगळाच रिॲक्ट करत होती रे, म्हणजे असे एकदम डोळे मोठे करून. तू एक नोटीस केलाय की मी आहे ना, जेव्हा देवी आणि देव म्हणजे आपल्या, तू बघितलं असेल घरांच्या देवी येतात कोणत्या अंगात, तेव्हा त्यांचे डोळे बंद असतात मोस्टली. ते बोलताना काय पण डोळे बंद असतात, पण जेव्हा ते स्पिरिटाने येतात ना, त्यांचे डोळे एकदम असे मोठे असतात. ओके. तर ही मी गोष्ट रॉंग पण असू शकते, पण मी नोटीस केली आहे. तर ती आहे ना एकदम अशी रागाने बोलत होती, बघत होती, बोलत होती काय काय गोष्टी. आणि जेव्हा तिच्या समोर आम्ही लोकांनी आहे ना असं दिवा आणि पेटवला ना, तिला एकदम त्रास व्हायला लागला. जे आपल्या घरात बोलतात ना मोस्टली की दिवा लावायचा असतो संध्याकाळच्या वेळी, कारण का हे नेगेटिव्ह थिंगला बाहेर ठेवतं. तर तिच्यासमोर आग नेत होतं ना, ते एकदम तिला काय माहिती, ती एकदम विचित्र वागत होती. नाही, बंद करा एकदम. आणि तिला असं हर्ट होत होतं तो खूप. तर तो एक इन्सिडेंट होता जो माझ्या फ्रेंडच्या घरी मी बघितलेला. मग त्या माहिती पडलं की ते नक्की काय? नाही, मी म्हणजे एवढं इंटरफेअर नाही केला त्यांच्या गोष्टीमध्ये की मी विचारलं. नंतर मी एवढा नाही विचारलं, कारण की त्यांचे रिलेटिव्स पण होते ना. पण ते बोलले नंतर ती बरी झाली. पण तेच असं तिला पण कुठेतरी असं फिरतो ना रात्री आपण, तसं पकडलेलं. हे आमच्या इथे पण झालं. आमच्या इकडे एक सोसायटी आहे ना, त्याच्या बाजूला म्हणजे आमच्या इकडे स्मशान आहे आणि स्मशानच्या इथेच म्हणजे माझ्या बिल्डिंगपासून 3-4 असे बाजूच्या एरियामध्ये येतो. आणि तर आम्ही कसं आपण राऊंड मारते बोलत नाही, त्या एरियात जात असतो ना. तर स्मशानाच्या बाजूला एक बिल्डिंग होती आणि एक लहान मुलगी खेळत होती तिथे. म्हणजे नॉर्मल जे लपाछपी वगैरे खेळतात ना, शाळेत होती ती. आणि ती जेव्हा खेळली आणि ती खूप थकली आणि घरी आली ना, आणि घरी येऊन ती विचित्रच वागायला लागली की तिला काहीतरी दिसतंय, ती रडते. मग काय खूप वेगवेगळे प्रकार झाले. तर माहिती पडलं त्याच वेळी ते कोणतरी बाई गेलेली आणि त्याच वेळी खेळत होती. तर आमच्या इथं पण असंच झालेलं की कुठली तरी एक छोटी पोरगीने काहीतरी बावला भेटलेला तिला, आणि तिने तो घरी आणलेला. आणि त्याच्यामुळे काहीतरी त्या बावल्यामध्ये स्पिरिट होतं, तो टॉय होता कुठला तरी. त्यामुळे तिला खूप त्यांच्या घरच्यांना खूप फेस करायला लागलं. पण नंतर ते
देवाबिवाकडे आपले असतात ना दाखवतात, त्याच्यानंतर ते सॉल्व्ह झालं. पण त्यांनी खूप फेस केलं हे. आणि मोस्टली तू हे बघितलंय की दुपारच्या टायमामध्ये खूप होतं की हे स्पिरिटचं थिंग आहे. एक रात्रीची वेळ आणि एक दुपारची वेळ जेव्हा एकदम 12 ते 3-4 असंच. एकदा मी दुपारचं आहे ना, मी सावंतवाडीला गेलेलो, माझ्या मम्मीचं गाव आहे ते. आणि ना मला जंगलामधनं यायचं होतं एकट्याला. आणि मला ना मी तिकडची गोष्टी ऐकलेल्या की असे असे थिंग आहेत असं. म्हणजे तिथे एक चिंचाचं झाड आहे, तिथे असतातच असं आपल्या ह्याच्यामध्ये बोलतात नॉर्मल. तर मी येत होतो सायकलवरनं आणि ना अचानक मला वाटलं की मला कोणतरी फॉलो करतंय. म्हणजे तो जंगल आहे ना कव्हर आहे पूर्ण झाडाने आणि तिथे अचानक हवा चालायला लागली खूप. तुझ्या मागे कोणतरी म्हणजे एक आपल्याला फील होतं ना की होतंय, कोणतरी येतंय, कोणतरी हाय, कोणतरी बसलंय पाठी. मी भाई ती सायकल एवढे फास्ट चालवली ना की बाहेर येईपर्यंत मी ना पाठी बघितलं ना काय बघितलं, ती बाहेर येऊन सायकल तुटली, एवढा मी फास्ट आलो. बट तो एक्सपिरियन्स होता ना की भाई नाही, म्हणजे असं जंगल, असं वाटतं की पूर्ण जंगलच मला बघतोय ते. आणि ती त्यावेळी पण दुपारच होते. अरे बापरे. आणि आपल्या साईडला म्हणजे एक मी ऐकलंय की सावंतवाडी आणि हे सगळ्या साईडला ना अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे आणि लोक करतात पण खूप, असे प्रॅक्टिस पण करतात कुठल्या गोष्टीचे. बरोबर. आपण बोलतो की किती खरं आहे किती खोटं आहे ते कोणाला माहिती नाहीये, पण हे होतं तेवढं आपल्याला माहिती आहे. मी पण आहे ना खूप आधी असं बोलायचो की लाईक मला माहिती होतं हे सगळ्या थिंग आहेत, पण मी एवढा देवांवर पण बिलीव्ह एवढा नाही करायचो. पण जेव्हा गोष्टी लाईफमध्ये काय झाल्या ना, तर मी आता एकच बोलेन की हे स्पिरिट आणि सगळे आहेत, पण त्याच्यावरती कोण नाही. आणि त्याची मदत लागते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर यायला. मी ह्याच्यावरच एक स्टोरी सांगतो, माझी पर्सनल एक्सपिरियन्स. मी गावी गेलेलो चिपळूणला आणि माझा लास्टचा दिवस होता. तर आपल्या गावी माहीत आपण गेल्यावर मम्मी आणि बोलते आंबे नाही आणले, आपल्या जे रानातले आंबे तोडून आणा, आपल्याला आपल्याला घरी जायचं आहे, तर तुम्ही अजून आणले ना, मी तुम्हाला रोज बोलते की ते कैऱ्या आणि असतात ना तोडून आणा, आंबे आणा रानातून. तर आणि लास्ट दिवस होता, तर मी आणि वैभव बोललो चल आपण जाऊया. आणि अजून एक आमचा भाव होता तो तिकडेच राहतो, तर त्याला सगळं माहिती आहे. तर आम्ही गेलो आणायला. तर वैभव आणि झाडावर चढलेला आणि मला ना म्हणजे मी एकटा खाली होतो, पण ना तेव्हा वेगळी फिलिंग वाटत होती रे, की असं की कोणतरी बघतंय, काहीतरी तिथे थिंग आहे. पण एवढं काय वाटलं ना. दुपारची वेळ, दुपाराची दुपार झाली, आम्ही सकाळी गेलेलो, दुपारपर्यंत परत आलो. तर आम्ही निघालो संध्याकाळी घरी आणि मुंबईला पोचलो अराऊंड काहीतरी रात्रीच पोचलो. मी झोपायला गेलो, पप्पा जॉबवर होते. आणि ही गोष्ट आहे जेव्हा पप्पांचा तो जॉब सुटला, मॅनेजर अँड ऑल दॅट थिंग. पप्पा दुसरीकडे जॉबला लागायला लागले आणि म्हणजे एक नॉर्मल छोटी नोकरी करत होते. तर नाईट शिफ्ट असायची पप्पांची. आणि तेव्हा आमच्या घरात ते खूप वर्षानंतर आमच्या घरात असं देवीचा वारा आणि होता, म्हणजे मम्मीला एकविरा आईचा वारा होता. तर ते खूप नंतरची गोष्ट, म्हणजे ते पहिली जी मी स्टोरी सांगितली हे खूप नंतरची गोष्ट, ऑलमोस्ट 5-6 वर्षानंतर. तर मम्मीच्या अंगात आणि देवी आणि यायची. तर आमच्या घरात ते सगळं फॉलो व्हायला लागलं. मी बोललो ना की पहिलं एवढं देवाचं नाही करायचे, ते एकदम फॉलो व्हायला लागले. ट्यूजडेचं आमच्या घरी हर ट्यूजडेला आरती असते. तर खूप लोक असे प्रश्न पण विचारायला येतात जेव्हा कधी मम्मीच्या अंगात येतं तेव्हा. तर अशी गोष्ट होती. तर आम्ही ना रात्री आलो, तर पप्पा नाईट शिफ्टला गेलेले, दीदी पण बाहेरच होती आणि ना मी आणि मम्मीच होतो घरात. तर मी बेडवर झोपलेलो आणि मम्मी साईडला बाजूला झोपलेली. तर आहे ना रात्री आहे ना असं अचानक कोणतरी आहे ना असा हात फिरवतोय माझ्यावर. मी उठलो आणि कसा हात माहीत आहे का, एक हवा आपल्याला टच करते ना, पण कशी टच करते, एकदम अशी प्रॉपर हातासारखी पूर्ण बॉडीला टच करते. आणि माझ्या मनात आहे ना सारखं ते गावचं ड्रीममध्ये सारखं तो गाव येत होता आणि सुसाईडची गोष्ट येते, तू सुसाईड कर, माझ्या मनात येत होतं सारखं. माझ्या लाईफमध्ये असं कुठलाच हे नव्हता त्यावेळी, टेन्शन नव्हतं की मी का सुसाईड करू. तर असं सारखं म्हणजे ना मी झोपत होतो परत होतो. आणि मम्मीचा रिॲक्शन काय माहिती आहे का, मम्मी आहे ना झोपलेली, पण मम्मी एक माणूस रागवतो ना तशी रिॲक्ट करत होती, अशी असं काहीतरी की ती कोणच्यावर तरी रागवली आहे.
मम्मी तशी रिॲक्ट करते. मी बोललो हा शॉट काय. आणि माझ्यावर मी झोपतोय तर मी आहे ना पूर्ण रात्र असं साईडला कोपऱ्यात बसलेलो. नंतर मी उठलो, मम्मीला सकाळी हे सगळं सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आहे ना मॅच होती चेन्नई आणि मुंबईची. तर मी खालती माझ्या भावाकडे बघत होतो, तर मम्मीचा वरनं आवाज आला की सनी वरती आहे. म्हटलं काय आलं, मी मॅच बघतोय. तो बोलते नाही नाही वरती आहे. मी बोललो अरे यार इम्पॉर्टंट मॅच चालू आहे यार. तर मम्मी बोलते नाही नाही वरती आहे. मी बोललो ठीक आहे चला आलो. वरती गेलो तर मम्मी बोलली बस. मी बोललो काय झालं काय काम आहे. बोलते नाही फक्त बस. आणि तेवढ्यात मम्मीच्या अंगात देवी आली आणि माझ्या अंगावर धावून आली अक्षरशः की कोण आहे बाहेर निघ आमच्या घरातनं. आणि बॉडी एकदम फ्री झाली माझी. आणि नंतर मला समजलं की ते मी गावावरनं घेऊन आलेलो, की ते झाड आणि होतं ना ते मला होत होतं की कोणीतरी त्या झाडाच्या इथे ती बॅक स्टोरी होती की तिथे सुसाईड केलेला त्या झाडावर. तर तो मला एक इन्फ्लुएन्स करत होता की तू सुसाईड कर. मग माझ्याकडे काय हेच नव्हतं की मी का सुसाईड करू. माझ्या असंच सारखं येत होतं की लटक हे असे म्हणजे माइंडमध्ये थिंकिंग येत होते अचानक. पण त्याच्यानंतर मग ते हे गेलं. पण माझं एवढं होतं की माझा विल पॉवर एवढा स्ट्रॉंग होता की म्हणजे खूप गोष्ट आहे ना आपण जेव्हा फेस करतो ह्या गोष्टीमधनं बाहेर येतो, मग आपण ह्या गोष्टीमधनं खूप गोष्ट शिकतो. पण मग मी खूप गोष्ट अशी फ्रिक्वेन्सी शिकलेलो की फ्रिक्वेन्सी कशी असते. 7 चक्रास आपल्या हिंदुझममध्ये आहेत, ते कसे म्हणजे काय असतं, त्याची एनर्जी काय असते, ते कसे ॲक्टिव्ह होतात, त्याची प्रॅक्टिस काय असते. आणि मी जरा मला माहिती होतं की मेडिटेशन काय असतं. तर त्याच्यामुळे ना मला एक स्वप्न आहे ना, त्याला आता मला माहिती ना की लुसी ड्रीम्स असं काहीतरी म्हणतात, ड्रीमिंग, की त्याच्यामध्ये आपण आपले स्वप्न कंट्रोल करू शकतो. तर ते मला व्हायचं की मी स्वप्न आहे ना कंट्रोल म्हणजे हरवेळी नाही होत, पण कधी कधी असे स्वप्न असतात ना मला माहिती आहे की मी कंट्रोल करतो. तर जेव्हा ते स्वप्न येत होतं ना की मला माहिती आहे की मी स्वप्नात आहे आणि हे काहीतरी वेगळं होतं आहे. आणि ते मी वॉशरूमचं आणि पण बोललो ना इन्सिडेंट, तेव्हा पण मला एक असं होतं की मला समजून येतं की मी स्वप्नात आहे. आणि जेव्हा ते स्पिरिट स्वप्नामध्ये इन्काउंटर व्हायचे ना तेव्हा मी असं बोलायचो की मला माहिती आहे स्वप्न आहे, तू माझं काय नाही करू शकत. हे पण झालं आहे माझ्यावर की प्रॉपर समजून येते की हे स्वप्न आहे. म्हणजे ते एक मोस्टली लोकांना स्वप्न येत असेल की त्याला ना कोणतरी खेचून नेतं आहे. तर मला असे स्वप्न यायचे आणि मला कोणतरी खेचून नेतं, तर मी बोलायचो मला माहिती आहे स्वप्न, माझं काय नाही करू शकत तू. मग तेव्हा काय तुझ्यावर असं इन्सिडेंट झालेला त्यावेळी असं जे तुला अजून लक्षात आहे? नाही, फक्त एवढंच होत होतं की सगळ्यात हे होतं की ना रात्रभर कोणतरी मला उठवत होतं. म्हणजे असं हात फिरवतंय, हवा अशी माझ्या ह्याच्यावर टच होते की प्रॉपर हाताचं असं उठतंय आणि मी उठतोय. बापरे. आणि सगळं असं फेसवरनं, मी असं उलटा झोपलं तर पाठीवरनं, समोर झोपलो तर चेस्टवरनं असं. तर ते आणि म्हणजे ना असं वेगळंच फील होत होतं. तर मी पूर्ण रात्र 4:30-5 वाजेपर्यंत सकाळपर्यंत मी असाच बसलेलो कोण्यात बेडवर. बापरे. मला लक्षात आहे अजून. आणि तुमच्या चाळीतली अशी कोणती तरी गोष्ट आहे का तुझ्याकडे? कारण बघ चाळ अशी तिकडे ते बोलतात ना आपण वर्षानुवर्ष राहतो तिकडे, सगळं एक परिवारच असतो आणि तिकडे बऱ्याच अशा गोष्टी होतात. कारण मुंबईच्या चाळीतली गोष्ट बोलतात ना खूप हिस्ट्री आहे त्याच्या मागे, खूप. आणि बऱ्याच तिकडे भले ते नसेल पण असे असतात ना खूप सारे असे रुमर्स किंवा अफवा पण असतात जे खूप पॉप्युलर असतात गोष्टी. तर तसं काय आहे तुमच्या? तर मी ती पॉप्युलर गोष्ट सांगतो. पण मी जिथे राहतो ना चेंबूरला, तिथे गार्डन आहे आणि जे पण तिथे राहतात त्यांना लोकांना माहिती आहे की रात्री ती जागा किती सुनसान आहे. तिथे सगळ्या साईडला झाडं एकदम काळोख असतं. आणि मी रात्रीचा कधी कधी जातो ना तिथे, तर मी जिमवरनं आणि लेट येतो, तर मी कसं एक खाल्ल्यानंतर मला हेवी वाटतं तर मी वॉकला जातोच, मी फ्रेंड्सबरोबर जातोच. पण कोण नाही आलं तर मी रात्री कधी कधी एकदम लेट पण जातो. तर असं कधी कधी होतं की 12:30च्या टायमाने मी गेलो आहे आणि ना त्या रस्त्यावर फील होतं आहे की कोणतरी माझ्या पाठी आहे, कोणतरी हाय. तर मला जेव्हा पण समजून आलं आहे की मी अशा व्हायब्रेशन्समध्ये जातो, मी स्वतःच घरी येतो असं. कारण का मी एक आमच्या इथे गार्डन बनून पण आहे, तिथे आहे ना रात्री मी आता त्या गार्डनला 7च्या नंतर हे पण नाही. तर पहिल्या ना हे 3 वर्षाची आधीची गोष्ट आहे, मी तिथे ना असं म्हणजे टाईमपासला
चॅट करायला या कोणच्याबरोबर कॉलला बोलायला मी तिथेच जायचो. तर आहे ना तिथे 7च्या नंतर आहे ना मोस्टली कोणच नसायचं. आणि आता तो गार्डन फेमस झाला छोट्या पोरांमध्ये, आणि मग पहिले एवढा फेमस नव्हता. तर माझ्या काय मित्रांनाच माहिती होता, तिकडच्या लोकांना माहिती होता. आणि मी जायचो 7च्या नंतर, मस्त आपला पूर्ण गार्डन एकट्याचा, मस्त जॉगिंग बिगिंग पण तेव्हा करायचो, वर्कआउट करायचो, नाहीतर मी चालत असायचो. तर एक 8, 8:30 असे ना मध्येच एक टाईम यायचा, तेव्हा असं वाटायचं आमची वेळ चालू झाली, आता तू जा, तू नको थांबूस इथे. आणि मी देवाचं नाव घेऊन आहे ना निघून जायचो की ठीक आहे मी निघतो. तर असं मला खूप वेळा फील झालं. तर माझा एक मित्र तिथे राहायचा, जो मी तिथे क्रिकेट खेळायला जायचो ना, तिथे फ्रेंड बनलेला, तो तिकडे राहायचा. तर तो असाच मला भेटला रँडमली. मी बोललो भाई मी जेव्हा पण जातो ना रात्री असं काहीतरी फील होतं. तो बोलतो नाही तिथे हाय गोष्ट, कारण का तिथे असे खूप इन्सिडेंट आजूबाजूला झाले आहेत, म्हणून तो एकदम सुनसान आहे तो गार्डन. तर रात्री तर तो अवॉइड कर. मग नंतर मी कमीच केलं, फ्रेंड्सबरोबर आणि जायचो. तर माझ्या एरियाची जी स्टोरी होती ना, तर माझे नेबर होते म्हणजे खूप आधी. तर ती आहे ना तिची मम्मी, त्या दोन पोरं होते, एक त्यांचं हे वडील होते आणि त्यांची मम्मी होती. तर त्याची मम्मी खूप आजारी पडली, तिला काहीतरी हे झालेला, डिझीज झालेला समथिंग खूप विचित्र, आणि ती एक्सपायर झाली. आणि तिचे 2 छोटे पोरं होते रे. किती वर्षाचे असतील ते? मला एवढं तर लक्षात नाही, पण प्रॉपर आमच्याच एजचे असतील त्यावेळी. 5-4 एक छोटा पोरगा 3-4 वर्षाचा आणि त्याच्या जरा 2-3 वर्षांनी त्याचा मोठा पोरगा होता. तर त्या रात्री 3 वाजता, त्याच दिवशी रात्री 3 वाजता ती एक्सपायर झाल्यानंतर माझी आजीने बघितलेलं ते. ती विंडोमध्ये आलेली आणि विंडोमध्ये बोलते पोरांनो मी तुम्हाला न्यायला आली आहे चला. आणि फुल हंगामा घरी जाऊन ती म्हणजे ती विंडोच्या बाहेरून बोलते, त्यांच्याच घरी हाक मारते. हा, कारण का आपल्या चॉलमध्ये घर समोर जवळ असतात, आपण बघू शकतो खिडकीच्या बाहेर दुसऱ्याच्या घरात कसं काय चालू आहे, विंडो आहे, त्यांचं दरवाजा आहे. तर ती अशी उभी होती आणि बोलत होती. तर तिच्यानी खूप इन्सिडेंट झाले आमच्या म्हणजे एरियामध्ये. म्हणजे माझ्या भावाने पण एकदा बघितलं होतं, म्हणजे ते छोटा भाऊ आहे ना, तो पण असा रात्री, रिसेंटची गोष्ट आहे 2-3 वर्षाची, असा जागा होता. तर असं बघतोय सारखं कोणतरी जातं आहे विंडोच्या, असं फास्टमध्ये निघतंय. त्यांनी काय केलं माहिती आहे का, असा विंडोच्या बाहेर असं मान अशी वाकून पूर्ण असं बघत होता, आणि त्याच्यासमोर असं झपकरणं गेलं. त्यांनी 2 दिवस पूर्ण ताप घेतलेला. आणि ती जी एक स्पिरिट आहे ना, ती लहान पोरांची खूप अट्रॅक्ट होते. तर आमच्या इथे एक नवीन नेबर्स आलेले, म्हणजे भाडोत्री असतात ना, रेंटवर राहायला आलेले, त्यांना आहे ना पोरगा झालेला छोटा. तर त्याला ना सारखा तापानी येत होता. तर त्यांना समजत नव्हतं का. नंतर आहे ना म्हणजे त्यांनी खूप दाखवलं पण तर त्यांना समजलं असं काहीतरी आहे, पण कोण आहे ते माहिती नाही. तर आहे ना ते छोटे पोरं आहे ना असे बोलत होते की यांच्या शिडीवर आहे ना असं कोणतरी बसलेलं असतं, असं म्हणजे एक कोणतरी माणूस येऊन रोज रात्रीचा बसतो. तर नंतर ते फुटलं की ती रात्री येऊन तिथे बसायची. त्यांची आई ती पहिली ज्यांचे ते लोक तर कधीच गेले, त्यांनी रूम बीम सोडून गेले. पण ती आई यायची. ती यायची आणि ती अट्रॅक्ट व्हायची पोरांना, म्हणजे छोट्या पोरांना तिला आवडायचे खूप. म्हणजे आमच्यामध्ये एक इन्सिडेंट असा पण होता की ते दुसऱ्यांचा इन्सिडेंट आहे की तिने ना आपल्या छोट्या पोराला लय मारलं आणि ओरडलं, त्यांनी काहीतरी मस्ती केलेली म्हणून. ती त्याच्या स्वप्नात आली की तू ह्याला काय कर, मी तुला घेऊन जाते की नाही बघ, असं पण आहे. आणि त्या घरात ना असे आवाज पण यायचे. एकदा तो तिथे मग दुसरा खालती तो वरचा रूम खाली असायचा, त्यांचे वरती खालती रूम होते चॉलमध्ये. तर खालती एक दुसरा कोणतरी राहायला आलेला जरा टाईमसाठी. तर तो माझ्या मम्मीला विचारतो, क्या भाभी आपके घर पे झगड़ा हुआ था क्या, कल रात को बहुत आवाज़ आ रहा था. तो कुछ नहीं, तर आजूबाजू कुठलं नाही. तर नंतर समजलं की तो वरच्या रूममधनं ना रोज कधी ना कधी असे आवाज येतात, भांडायचे एकदम किंचाळायचे. तर ते खूप होतं आमच्या एरियामध्ये. असं एरियामध्ये बघायला गेलं ना अशा खूप गोष्टी आहेत, कारण का आपला एरिया मुंबईचा जो पहिला जंगल होता त्याच्यानंतर ते घरं बनत गेली.
तर असे खूप इन्सिडेंट होतात की आज पण पोरींना बोलतात की तुम्ही रात्रीचं केस सोडून नका जाऊ, कारण का ते स्पिरिट कधी पण कॅच करू शकतात. एक माझ्या मावशीची पण स्टोरी आहे, जी मावशीची फ्रेंड होती, बेस्ट फ्रेंड होती, ती एक्सपायर झाली. आणि मावशी तेव्हा प्रेग्नेंट होती. तर ती आहे ना रात्री मावशीच्या स्वप्नात आली आणि बोलली की ॲक्च्युली ही मी तुझी स्टोरी तुमचे पॉडकास्ट आम्ही लावलेले टी व्हीवर, तेव्हा मावशीने ही स्टोरी सांगितली की बोलते हे असं माझ्याबरोबर पण झालं आहे. तर मी विचारलेलं की प्रॉपर काय झालं, तर ती बोलली की ती माझी फ्रेंड आहे ना, ती आली स्वप्नामध्ये आणि मला बोलायला लागली चल माझ्याबरोबर चल, चेंबूर नाका म्हणून आमच्या इथे आहे, चल नाक्याला चल. तू बोलते कशाला एवढी रात्र, नाही 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 चल एक अर्जंट काम आहे. आणि मावशी झोपेमध्ये चालते आणि झोपेमध्ये निघाली घराच्या बाहेर प्रेग्नेंट. आणि आपला कसा पाय बी लागतो, तर बाहेर सगळे पहिलं बाहेर झोपलेले असायचे. आता तसं नाही होत, पण पहिल्याचा काळ वेगळा होता. तर मावशी बोलली की एका भैयाला आहे ना माझा पाय लागला. तो बोलला भाभी कहाँ जा रहे हो. तेवढा झोप उडाली मावशीची. बोलते नाही मेरे फ्रेंड वो बुला रही. बोलते नाही आप सो जाओ. आणि दुसऱ्या दिवशी मावशीचा मिसकॅरेज झाला. त्याच्याने हे समजलं की ते स्पिरिटनी मावशीला तर नाही नेलं, पण त्या बाळाला घेऊन गेलं. बापरे. आलेली मावशीला घ्यायला. तर हे असे खूप क्रिपी गोष्टी आहेत जे आपल्यामध्ये घडतात आता पण, जे स्पिरिट आणि थिंग असतात. मी तुझा लास्टचा तो पॉडकास्ट बघत होतो, त्याच्यामध्ये तू बोलवता ते ट्रेनमध्ये आवाज येतो, कोणतरी बोलवतं. तर हे खरं आहे. रात्रीचं म्हणजे मी खूप ट्रॅव्हल केलं आहे की असे स्पिरिट असतात ना, ते खेचून घेतात आपल्याला. आणि टायमिंग मॅच होणं खूप गरजेचं आहे. आपला आणि त्यांचा टायमिंग मॅच झाला ना, मग आपण बोलू नाही शकत. बापरे. मग तुमची जी आता समोरची जी रूम आहे जिथे त्या बाई गेली होती, आता पण काय होतं की आता नाही, आता ठीक आहे. म्हणजे नंतर मग दुसरी फॅमिली आली, ती खूप वर्ष राहिली. त्यांनी पूजा बिजा केली तिथे, खूप पूजानी केली. त्यांच्या घरात पण क्रिपी गोष्टी व्हायला लागलेल्या, पण खूप समजलं ते खूप पूजा केली. ती स्पिरिट त्या घरात नाही, पण अजून त्या एरियामध्येच आहे, पण ते त्या घरातनं गेली. ओके. त्या घरी नाही आता, पण ती अवतीभवती त्या आजूबाजूलाच आहे. समजलं. कारण का रात्री खूप जणांनी पण असं बघितलंय की असं रात्री कोण असं बघतंय खालती आणि असं कोणतरी फास्टमधनं जात आहे त्या रस्त्याने एकदम फास्टमध्ये. तर असं खूप वेळा झालंय. बापरे. पण तू सांग, अशी दुसरी अजून कोणती गोष्ट तुला आठवते जी तुला सांगायची आहे? एक गोष्ट सांगतो जी ॲज अन स्पिरिट नाही बोलू शकत, बट आहे ना, मी 12च्या नंतर कामाला लागलेलो. आणि ते आपण एका एनर्जी वेलबिंग म्हणून कंपनी होती, त्याच्यामध्ये ते त्यांचे जे पॅम्पलेट्स असायचे जे इंटरनॅशनल स्कूल्स असे त्यांना द्यायचे होते, लाईक ते लोक प्रोव्हाइड. तर मी तिथे माझा फर्स्ट जॉब होता तो. तर मी असंच लाईक 12 झाली आहे, टाइमपास करूया, फिरायला भेटेल, पैसे भेटत आहे, तर मी ते करत होतो. आणि तो जॉब एवढा ट्रॅव्हलिंगचा होता ना की रात्री मी ॲक्च्युली पूर्ण थकून जायचो. तर असंच आणि त्यावेळी माझ्या मामाचा बड्डे होता, तर पूर्ण फॅमिली तिथे, तो ऑफिस परेलला होता, मामा वर्लीला राहायचा. तर आम्ही काय केलं, सगळे मी बोललो मी डायरेक्ट येणार तिथे भेटायला तुम्हाला, आणि तुम्ही लोक मला तिथेच भेटा. तर तिथे पोचलो, मी फुल थकलेलो. तर बड्डे आणि सेलिब्रेट झाला. मी बोललो मी लवकर निघतो, तुम्ही या पाठवून, मी खूप थकलो, मला घरी जायचं आहे. तर तिथून 357 एक बस निघते जी डायरेक्ट आपल्या चेंबूरला थांबते आमच्या इथे. तर मी निघालो एकटा. आणि पण मी लाईफमध्ये एवढा थकलेलो, मी कधीच नाही झोपलो, मी बसमध्येच झोपून गेलो. आणि ती लास्ट बस होती, म्हणजे कशी, ती पोचली तिथे शिवाजीनगरला आणि माझा फोन स्विच ऑफ. आणि मी तिथे पोचलो आणि माझे डोळे ओपन झाले. मी 12:30 झाले, मी हे कुठे आलो आहे. तो पुढे निघून गेला. हा, पुढे मी झोपून गेलेलो. आणि मी कुठे आलो, मी एकदम सावरा झालो की कायच ना मला समजत आहे की हे कुठे आलो मी. नंतर तो बोलला की अरे लास्ट स्टॉप आहे शिवाजीनगराला. बोललो ठीक आहे. तर तो बोलला की आता मला घरी जायचं. मी त्याला बोललो. तर तो बोलला की राहतो कुठे. पण मी एवढा हे झालो ना, मला माहिती, मी आठवतच नव्हतं की अरे मी ह्या एरियात राहतो यार. तो बोलला पण आता इथून बस नाही, एक बस इथून निघते, पण ती वेगळ्या रूटनी कुर्ला स्टेशनला जाते.
तू तिथून जाऊ शकतोस. तर मी बोललो आता ठीक आहे, लास्ट उपाय आहे. आणि माझा फोन स्विच ऑफ झालेला, मम्मीला पण आणि कसं सांगणार, ते घरी पोचलेले. तर मी बोललो चालेल चल. मी बसमध्ये बसलो, एक अननोन पर्सन आला, माझ्या बाजूला बसला. तो असाच गप्पा मारायला लागला. तो बोलतो कुठे आला, तो त्याला पण मी विचारलं. तर त्याला पण ती लास्ट ट्रेन पकडायची होती. तो बोलला, नंतर बोलला चल मी तुला नेतो, मला इथून रूट माहिती आहे. तो माझ्यावर अर्ध्यावर उतरला आणि शिवाजीनगरवरनं म्हणजे एक जाताना आहे ना, ते गोवंडी आणि लागतं तिथून. तो बोलला मी तुला सांगतो. तो माझ्यावर अर्ध्यावर आला, बोलला इथून जा. आणि मला त्यांनी एवढं पण बोलले इथे चर्ची आणि असतात लोक, तर घाबरू नको, अगर काय मागितलं तर देऊन टाक आणि निघून जा इथून. त्यांनी मला रूट दाखवलं. लास्ट बस, तो त्या बसमधनं या माझ्याबरोबर तो यायला पाहिजे ना. मी पाठीवर तो गायब झाला. त्यांनी मला रूट दाखवलं तर गायब झाला. आणि मी घरी आलो, मला ऑलमोस्ट 1 वाजला. घरी आलो, मम्मी बोलते की मी खूप प्रे करत होती की कुठे आहे, फोन स्विच ऑफ, आमच्या आधी निघाला आहे, अजून पोचला नाही. आणि हा इन्सिडेंट झाला की असं वाटलं की कोणतरी हेल्प करायला माझ्या आलेलं. देव एंजल्स बोलू शकतात. आपल्या घरचे राखणदार किंवा आपल्या घरचे कुलदेवता वगैरे असतात, ते तर आपल्या गावी तर खूप असतं. खूप आमचं असं बोलतात की आमचा राखणदार मोठा साप आहे. पण तो जो द्यायला जातो ना, जे त्यांना, तर मी तर कधी गेलो नाही असं, पण त्यांना तो दिसतो. बापरे. पण थँक्यू सो मच स्वप्नील, मजा आली. आपण बऱ्याच टॉपिकवर बोललो आणि मला वाटतंय दिस इज द गुड टॉपिक टू एंड. मजा आली मला. आणि देव ह्या एक पॉझिटिव्ह नोटवर आपण एंड करूया. तुला कसं वाटलं भाई? मला एकदम मजा आली, कारण का मी हा पॉडकास्ट तुमचा खूप आधीपासून बघतोय. जे पण टॉपिक्स होतात ते खूप रिलेटेड असतात. मी जे गोष्टी बघितल्या आहेत लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये, या जे मी माझ्या फ्रेंड्स फॅमिलीकडनं ऐकलं आहे, तर खूप रिलेटेड गोष्टी होत्या. तर मला तर खूप तुमचा पॉडकास्ट पण आवडता आणि मजा आली. थँक्यू सो मच भाई. वेलकम. तर तुम्ही आतापर्यंत जर आपला हा एपिसोड बघत असाल तर प्लीज कन्सिडर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही स्वप्नीललाही फॉलो करू शकता, त्याचे सर्व सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. जर तुमच्याकडेही काय अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आणि जर आपल्याला गोष्टी आवडल्या तर आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि तुम्ही स्पॉटिफायवरही ऐकू शकता आपल्याला. सो बाय, काळजी घ्या, बाय. थँक्यू बाय.